नमस्कार. तुम्हाला जेवणात लोणचं खायला आवडतं का? मला माहीत आहे सगळ्यांनाच जेवणात लोणचं खायला खूप आवडतं. आज आपण कैरीचं लोणचं बघतो आहे. नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीचं लोणचं आहे हे. तर हे आहे कैरीचं लच्छेदार लोणचं. कैरीचं लोणचं घातल्यानंतर ते 1 महिना तरी मुरू द्यायला लागतं आणि मग खायला सुरुवात करायची असते. तर असं काहीही करावं लागणार नाही. लोणचं बनवलं की लगेच दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही हे लोणचं खाऊ शकता. अतिशय सोप्या पद्धतीने हे आपण बनवलं आहे. चला बघूयात. तर इथे 3 कैऱ्या घेतलेल्या आहे. कैरी कडक बघून घ्यायची आहे कैरी आणि स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे आणि त्याचे देठ काढून घेतलेले आहेत. 3ही कैऱ्या साधारण अर्धा किलोच्या मापात आहे. तर याचे आपल्याला स्लाईस बनवून घ्यायचे आहे. जाड अशा स्लाईस करून घ्यायच्या. सगळ्यात पहिली स्लाईस जी निघणार आहे ती हिरवी निघणार आहे सालीची. तर ही काढून टाकायची आणि जाड अशा स्लाईस बनवून घ्यायच्या आपल्याला. हे बघा याप्रमाणे जाड जाड स्लाईस पाडून घ्यायच्या. सगळ्या स्लाईस या पद्धतीनेच पाडायच्या. थोड्याशा दाबून घासल्यात की त्या जाड पडतात. कोय लागतपर्यंत एका बाजूने आपल्याला स्लाईस करायच्या. हे बघा कोय लागली आणि आता दुसऱ्या बाजूनी पण पहिली स्लाईस जी आहे ती हिरवी ती काढून टाकायची आणि पुन्हा स्लाईस करायला लागायचं. तर कोय लागतपर्यंत दुसऱ्या बाजूनी पण स्लाईस करायच्या आणि मग दोन्ही बाजूनी स्लाईस करून घ्यायच्या. हे बघा तुम्हाला दाखवते आहे. याप्रमाणे छान अशा जाड जाड स्लाईस आपल्या तयार झालेल्या आहे. याप्रमाणेच आपल्याला स्लाईस करायच्या आहेत. उरलेल्या पण या पद्धतीनेच करून घ्यायचं. हे बघा पूर्ण स्लाईस या पद्धतीनेच करून घ्यायचे आहेत. कोय मात्र आपल्याला टाकून द्यायचे आहे. तरी एका आंब्याच्या आपण पूर्ण स्लाईस सगळ्या करून घेतो आहे पहिले. मग त्याप्रमाणेच आपण उरलेल्या कैरींच्या पण स्लाईस करून घेणार आहोत. कोय आपण बाजूला ठेवून दिलेली आहे. तर आता याचे आपल्याला लच्छे पाडून घ्यायचे आहे. तर मी इथे एका वेळेला एका स्लाईसचे लच्छे कसे पाडायचे ते दाखवते आहे. पण तुम्ही एका स्लाईसच्या जागेवर कैरीच्या 4 ते 5 स्लाईस घेऊन पण त्याचे लच्छे पाडू शकता. हे बघा याप्रमाणे छान असे जवळजवळ कट द्यायचे चाकूनी, म्हणजे त्याचे छान असे लच्छे तयार होतात. हे बघा सुरेख असे याचे लच्छे तयार झालेले. पुन्हा आपण बघूयात. आणि याप्रमाणे आपल्याला सगळ्या स्लाईसचे लच्छे करून घ्यायचे आहेत. सुरेख असे लच्छे तयार झालेले आहे. हे बघा याप्रमाणेच आपल्याला करायचे आहेत. 3ही कैऱ्यांचे आपल्याला याप्रमाणेच लच्छे करून घ्यायचे. आपण इथे अर्धा किलोच्या प्रमाणात लोणचं करतो आहे. छान असं हे कोरडे लच्छे तयार झालेले आहे आणि मी काही स्लाईस उरवून ठेवलेले आहेत. तर त्या आपण दुसऱ्या एका पद्धतीने पण करू शकतो. तर आपली किचनमध्ये वापरायची जी कैची असते त्यांनी पण आपण या पद्धतीने त्याला कट देऊ शकतो, म्हणजे त्याचे छान असे लच्छे तयार होतात. हे बघा आणि असं पसरवून घ्यायचं आणि नंतर याला आपल्याला मीठ आणि साखर लावून घ्यायची आहे. तर इथे मी 2 चमचे मीठ लावते आहे. हे बघा याप्रमाणे. आणि साखर लावायची आहे. तर साखर इथे मी साखरेचं प्रमाण 4 चमचे घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्याचा छान असा रस सुटेल आहे. याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला तासभर हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे. हे बघा याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं. सुरेख असं मिक्स करून झालेलं आहे आणि हे आपण 1 तासासाठी असंच ठेवून देतो आहे. तोपर्यंत आपल्याला तेल बघून घ्यायचं आहे. तर इथे मी सरसोचं तेल घेतलेलं आहे. साधारण 1.5 वाटी एवढं तेल घेते आहे. खूप जास्त मी तेल वापरणार नाही आहे. 1.5 वाटी तेल घेतलं आहे. ते सरसोचं तेल घेतलं आहे. तुम्ही तुमच्या घरात अवेलेबल असेल ते किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तेल घेऊ शकता. तेल गरम करून घ्यायचं. सरसोचं असो किंवा कोणतंही असो, छान धूर निघतपर्यंत तेल गरम करून घ्यायचं. सरसोचं तेल धूर निघतपर्यंत गरम केलं की त्याचं
उग्रपणा कमी होतो. थोडंसं मीठ घालून पाहिलेलं आहे. मिठामुळे त्याचा रंग थोडासा फेड होतो. आणि आता मसाला बघून घेऊया आपण. तर पॅन गरम करायला ठेवला आहे. पॅनमध्ये 2 चमचे सोप घातलेली आहे, 2 चमचे धने, 1 कलमीचा तुकडा घेतला आहे छोटा, लवंग घेतलेले आहे, 4 ते 5 लवंग आहे आणि 15 ते 20 मिरे घ्यायचे आहेत. 1 चमचा जिरं घातलेलं आहे, मेथी दाणा पाव चमचा घातलेला आहे, मोहरीची डाळ 6 चमचे घेतलेली आहे, आणि हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे आपलं मसाल्याचं साहित्य आहे. 2 मिनिटपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं मीडियम फ्लेमला. आणि छान असं हे भाजून झालेलं आहे. गॅस बंद करून द्यायचा आणि हे एका डिशमध्ये आपल्याला काढून ठेवायचं आहे. गॅस मी बंद करून दिला आहे, डिशमध्ये काढून घेतलेला आहे. तर आता आपला हा पॅन गरम आहे. पॅनवर मी 2 चमचे मोहरीची डाळ पसरवून घेतलेली आहे, गरम करायला ठेवलेली आहे. ही आपल्याला बारीक करायची नाही आहे. सोबतच आपल्याला हळद वापरायची आहे, तर हळद पण यात सोबतच आपण गरम करून घेणार आहे. 1 चमचा हळद घातलेली आहे. गरम पॅनवर ती टाकून ठेवल्यामुळे गरम राहणार आहे. हे असंच राहू द्यायचं. आणि आता आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे. तर मिक्सरच्या पॉटला मी घालून घेतलेला आहे, थंड झालेला आहे. आणि हे ऑन ऑफ करून आपल्याला जाडसर याचा कूट तयार करून घ्यायचा आहे. तर हे बघा, याप्रमाणे हा कूट झालेला आहे. यातच आपण बाकीचे मसाले पण मिक्स करतो आहे. तर इथे 1.5 चमचा हिंग घालते आहे, लाल मिरची पावडर 5 चमचे, लाल मिरची पावडर झालेलं आहे. हे एकदा आपण मिक्सरवर फिरवून घेणार आहे, म्हणजे सगळा मसाला एकत्र मिक्स होईल आहे. तर हा आपला लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे. हे बघा, याप्रमाणे आपल्याला लोणच्याचा मसाला हा आपण तसाच तयार करून हवाबंद डब्यामध्ये भरून पण ठेवू शकतो आणि वेळेवर उपयोगाला घेऊ शकतो. तर ही मोहरीची डाळ आणि हळद घालून घेतली यात. आता आपल्याला मीठ घालायचं आहे. साधारण 4 चमचे एवढं मीठ घातलेलं आहे इथे मी. पहिले आपण 2 चमचे घातलं होतं आणि आता 4 चमचे घातलेलं आहे. तर हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. सोबतच आपण काळं मीठ घालतो आहे, अर्धा चमचा काळं मीठ घातलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यात आपण साखर थोडी मागवून घालणार आहोत. तर हे बघा, याला छान असा रस सुटलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे एका पसरट भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. याप्रमाणे काढून घेतलेलं आहे. यात आता आपल्याला मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. पूर्ण काढून घेतलेलं आहे एका पॉटमध्ये. आणि यात आता आपण मसाला मिक्स करून घेऊया. याप्रमाणे पूर्ण मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. हा मसाला आपण एखाद्या हवाबंद डब्यामध्ये पण भरून ठेवू शकतो. जेव्हा आपल्याला लोणचं करायचं असेल तेव्हा आपल्याला वापरता येतो. मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याप्रमाणे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. छान असं मिक्स झालं की आता आपल्याला साखर घालून घ्यायची. साधारण 2 चमचे एवढी साखर आहे. आपण सुरुवातीला 4 चमचे साखर घातली होती आणि ही आता आपण 2 चमचे साखर घातलेली आहे. एकूण 6 चमचे साखर घातलेली आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडी जास्तसुद्धा घालू शकता. तेल घालायचं आहे. तर तेल कितपत गरम आहे हे बघून घ्यायचं. बोटाला सहन होईल एवढं जर ते गरम आहे तर ते आपण लोणच्यामध्ये घालू शकतो. इथे मी पूर्ण तेल घालणार नाही आहे. आपण 1.5 वाटी तेल घेतलेलं आहे. तर 1 वाटी एवढं तेल मी यात घालून घेते आहे आणि अर्धी वाटी तेल हे असंच ठेवणार आहे. मिक्स करून घ्यायचं पुन्हा.
याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर हे आपण असं झाकून ठेवणार आहे। दुसऱ्या दिवशी मात्र याला छान असा रस सुटतो आणि तेलसुद्धा वरती येतं। व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं। हे बघा छान असं हे मिक्स झालं की हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला। रसरशीत असं हे आपलं लोणचं तयार झालेलं आहे। हे बघा मोठे आणि लहानसुद्धा खूप आवडीने खातात हे लोणचं। व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे आता आपण झाकून ठेवून देणार आहोत रात्रभरासाठी। आता हे आपण उद्या बघणार आहोत, तर दुसऱ्या दिवशी आपण हे बघून घेऊया। हे बघा छान असं याला तेल वरती आलेलं आहे आणि रस पण छान असा सुटलेला आहे। हे मी फ्रीजमध्ये ठेवलेलं नव्हतं, वरतीच ठेवलेलं होतं। हे लोणचं वर्षभरासाठी तुम्ही बनवून ठेवू शकता, खराब होत नाही। छान असं हे लोणचं आपलं तयार झालेलं आहे। हे आता आपण बरणीत भरून ठेवू शकतो। तर यासाठी आपल्याला जी बरणी घ्यायची आहे ती पण स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून आतमध्ये कापडाने कोरडी पुसून घ्यायची आहे। बिलकुलही पाणी नसायला हवं। आणि लोणचं करताना एक काळजी घ्यायची, तर पाण्याचे हात लागू द्यायचे नाही किंवा पाण्याच्या भांड्याजवळ हे लोणचं ठेवायचं नाही। पाण्यापासून दूर ठेवायचं, म्हणजे लोणचं आपलं खराब होत नाही। याप्रमाणे बरणीत भरून घ्यायचं, काचेच्याच बरणीत भरायचं लोणचं कधीही। हे बघा छान असं बरणीत भरून झालं की हे उरलेलं तेल आपण यात वरपर्यंत घालून घेणार आहे, कारण लोणच्याच्या वरपर्यंत तेल असायला पाहिजे, नाहीतर लोणचं खराब होतं। तर हे बघा वरपर्यंत आपलं तेल आलेलं आहे। आपण इथे फक्त 1.5 वाटी तेल वापरलं आहे, तरीसुद्धा आपलं हे तेल पुरेसं झालेलं आहे आणि हे आपलं लोणचं तयार झालेलं आहे। तर हे आपण उद्यापासून खाऊ शकतो, जेवणात खायला घेऊ शकतो। तर याप्रमाणे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। हे बघा छान असं रसरशीत मस्त असा रंग आलेला आहे, सुरेख असं हे लोणचं तयार झालेलं आहे। या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता, एकदा नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या। सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणारा प्रत्येक व्हिडिओ बघता येईल आहे। पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत। थँक्यू। नक्की ट्राय करा।